फार सुंदर वाटतं, फार सुंदर. आणि आपण मैत्रिणी सुंदर म्हणजे ऐरोलीमध्ये हे सगळ्यात मोठं गार्डन आहे आणि सगळ्यात सुंदर आहे. हो खरंच खूप छान. हे बघ झाडं वगैरे आणि नको एवढं जे आणि हे जपानीज पद्धतीने बनवलेलं आहे त्यामुळे अजून सुंदर. हे पूर्ण मोठे मोठे झाड. सकाळी सकाळी आपल्याला प्राणवायू देतात नाही का. हां बरं. कडेकडेला कशी मोठी उंच झाडे, मध्ये तशा कशा छान छान सुंदर. आणि ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या म्हणजे बुद्धांच्या आहेत ह्या नाही का. त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांचे. ही माझी मैत्रीण आहे. ह्या पण आहेत ना आपल्याला. हाय. तर जपानीज पद्धतीने बनवलेलं हे गार्डन आहे. अशी मुले एकदम कंठावर अभ्यासातून कुठं सुंदर गप्पा मारतात मुलं मित्रमंडळी. त्यांना किती आनंद होतो. हो आपण कशा छान छान वाटतं, खूप सुंदर वाटतं. आपली माईची राखण करणारी आपली ताई बघ किती छान कामं करते. असं वाटतं आपण गावी करतो तसं तिथेही करावं, असं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. हो. आणि म्हणजे जे ऐरोलीत आहे ना ते कुठेच नाही असं मला वाटतं. मलाही तसंच वाटतं, खूप सुंदर. म्हणून ऐरोली सोडून कुठेही जावंसं वाटत नाही. आणि कशी जांभळाची झाडं आहेत आपल्या चिंचवली गार्डन मध्ये. इतकी सुंदर जांभळ गोड होती ना आणि इतकी आवडली. आम्ही सगळे इथे गोळा करायचो आणि थोडं थोडं पुसून खाऊन टाकायचं. जांभळाची झाडे आणि आंब्याची झाडं म्हणजे सगळ्या प्रकारची झाडं आहेत तिथं. फुलं आहेत सगळ्या प्रकारचे. हे किती सुंदर मांजर बसले बघ. वाव मस्त. तिथे पिल्लू पण आहे बघ. पिल्लू हो पिल्लू बघ. वाव हाय. वाव ती चावते. हा तिच्या बाळाला जर हात लावला तर. तिच्या बाळाला घेतलं की चावणारच. आणि अनेक प्रकारचे पक्षी येते या गार्डन मध्ये. म्हणजे पोपट तर मला वाटतं पोपटांचा आवाज, कोकिळेचा आवाज. मला सुद्धा कोकिळेचा आवाज काढायला आवडतो. हो काढू का? काढ. वा सुंदर. माझा आवाज ऐकला समोरची कोकिळा चिडते. हो का? पण आवाज करते. मस्त मस्त एकदम. किती बरं वाटतंय ना. आणि आज आहे ना पावसाचं आगमन होणार आहे मुंबईत. त्यामुळे गार वारा सुटलाय आणि म्हणजे आजचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. खूपच. पहिला पाऊस मुंबईकरांचा आवडतं काय आहे? पहिला पाऊस आणि भिजायचं. हो त्याच्यामध्ये खूप भिजायचं. मस्त वडापाव, चहा, समोसा, भजी, कांदा भजी. मस्त खावं निवांत. घरातलीही कामं करावी सुंदर. जीवनाचा आनंद पण घ्यावा. आपली सुरुवात म्हणजे गार्डन मधून होते. रोज सकाळी. कारण गार्डन मध्ये आलं व्यायाम वगैरे केला की कसं फ्रेश होतं. म्हणजे उत्साह वाढतो. दिवस चांगला जातो. खूप सुंदर. आणि बघ ना गार्डनच्या बाजूला किती सुंदर उंच बिल्डिंग आहे. हो टावरच्या वगैरे. टावरच्या मस्त उंच बिल्डिंग. छान वाटत. खूप सुंदर. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. लोक काश्मीरला जातात किंवा कुठेही जातात फिरायला. पण मला असं वाटतं की हेच आपलं काश्मीर आहे. खूप सुंदर. कारण असं जे दृश्य आहे, असं जे वातावरण आहे, असं जे म्हणजे गार्डन मध्ये सगळं जे प्रकारचे पक्षी, सगळ्या प्रकारचे झाडं,
सगळ्या प्रकारचे फुलं, अनेक वनस्पती या गार्डन मध्ये आहेत आणि लांबून लांबून लोक इकडे शूटिंग करायला येतात. अगं जरा जोराने घे. झुलत राधा संग गिरीधर, झुलत राधा संग. ओके. बघ ना, हे बघ ना, आपण किती सुंदर मैत्रीण आहेत ना. हो, किती सुंदर गार्डन. चिंचवली गार्डन मला सर्वात जास्त आवडतं. हो. कारण का सांग, किती सुंदर फिरण्यासाठी जागा. बाय. पाऊस येतोय आता. करून दाखव. ताईंसारखं नाही व्हायचं तुला. गावी करतो आम्ही काम. हो का? नाही मी कधी काढलेलं नाही. मी काही गावाला जास्त राहिलेलं नाही. आता नोकरी म्हणून करतो. तरी पण किती सुंदर तुम्ही गार्डन ठेवलं. तर केवढं काय होतंय ते कोणतं हे झाड आहे ते? मटकी टाकली होती मी, आली आहे. अच्छा, मटकीचं आहे. पण ते त्याच्या बाजूला दुसरं मूग आणि मटकीचे आणि तुळशीचे झाड. कोणतं? मावशी नाही ताई. नावच घेते तुमचं. शोभा. शोभा बोल. बघ आम्ही सगळ्यांची नाव घेतो. हे नका मैत्रिणी हा. आपण सगळ्यांची. शोभा बोल. हा, वा. यांना खूप आवड आहे फोटोची, शूटिंगची. शूटिंगची आवड आहे मला आणि अशी फुलांची आवड आहे. हा, किती फुलं तोडते शोभाताई, ओरडतील तुला. वाव. हे सगळं फुलंच आहेत आणि इकडे फुलपाखरं पण असतात कारण फुलं खूप आहेत. पहिले गुलाबाचे पण खूप होते ना आपल्याकडे. शोभाताईंना फुल घातलं. गुलाबाच्या सुंदर मस्त मस्त ना. हे बसण्यासाठी केलेलं आहे हे सगळं. किती सुंदर आहे हे बसायला. केवढी क्वालिटी आणि हे खूपच सुंदर आहे. हे 3 प्रकारच्या म्हणजे मूर्ती आहेत. त्यांचे आसन दाखवलेत आपल्याला, मुद्रा दाखवल्या, बसण्याची स्थिती दाखवली. यामुळे आपलं शरीर काय होतं, निरोगी होतं. सुंदर आहे बघा. बनते कसे बसलेले आहेत बघा. ही एक स्थिती आहे. 3 प्रकारे बसलेले आहेत. 3 प्रकारचे आसन आहेत. हे मुद्रा आहेत, ध्यानस्थ आहेत महाराज. हे बघा, आता ह्यांचं बघून हे आपण आसनस्थ झालेले आहेत. टीचर आहेत. त्यांचे जे बसण्याचे जे आसन आहेत ना, आपण बसून दाखवूया. सगळ्यात चांगलं आहे. म्हणून योग हा पारंपरिक आहे आपला. ऋषीमुनींनी योगाचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण पण करायला पाहिजे योग. अर्धवज्रासन बोलतो. अर्धवज्रासन व्यवस्थित पाय मांडी, एक मांडी पाठीमागे
याचे पण खूप फायदे आहेत आणि ध्यानच होतं. सुंदर आहे ना, किती करून ठेवलं आपल्यासाठी, पण आपण त्याचा फायदा घेतला तरच आहे. बरोबर. प्रति वृंदावन म्हणजे अनेक नावं देता येतील ह्या गार्डनला, कारण इकडे अध्यात्म सुद्धा खूप चांगलं होतं. लोक इकडे भागवत, भगवद्गीता, रुक्मिणी स्वयंवर इकडे सगळे झालेलं आहे वाचून. त्याच्यामुळे ही जागा एवढी पवित्र आहे. ही पण मूर्ती जी आहे, प्रत्येक म्हणजे 3 मूर्तीमध्ये 3 प्रकारचे ध्यान सांगितलेले आहेत आणि ध्यानात बसलेले आहेत मूर्ती. तसं आपण पण बसायला पाहिजे हे त्यांना सांगायचं आहे. शंखध्वनी येत आहे आजूबाजूने, पूजा चाललेली आहे. एवढं सुंदर वातावरण कुठेच भेटणार नाही, म्हणजे कुठंच दिसणार नाही. धन्यवाद. हरे कृष्णा. ये जो है हमारी फ्रेंड है और ये हरे रामा हरे कृष्णा की भक्त है, परम भक्त है. आपका नाम बोलो. रसमंजरी देवीदास. रसमंजरी देवीदास. देवीदासी. तो इतना सेवा करती है और इनके पतिदेव भी इतने सेवाधारी है. बहुत अच्छा. और आप तिलक क्यों लगाते हैं, उसका जरा महत्व बताइए. क्योंकि हमारे गुरु महाराज वैष्णव है, इसलिए हम लोग भी तिलक लगाते हैं. हम लोग वैष्णव हैं, लेकिन उसका अर्थ क्या है? कि देखो, जैसे यमराज लोग आएंगे ले जाने के लिए, तो फिर वो हम लोग को ये अपने पास नहीं ले जाएंगे, वो डर के मारे छोड़ के चले जाएंगे. तो भगवान का आएगा, क्या बोलते हैं, उनका रथ, वो लेके जाते हैं. हाँ, तो जो वैष्णव है वो उनको विष्णु लेके जाते हैं, दूध लेके जाते हैं. और जिसके गले में माला नहीं है, तिलक नहीं है, जो भगवान का ध्यान नहीं करते, पूजा नहीं करते, उनको यमराज लेके जाते हैं. हाँ, तो किसके साथ जाना चाहिए ये हर एक ने सोचना चाहिए, है ना. बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद. ह्या आपल्या ताई आहेत. ताई, नाव सांगा. मधु राठोड. नाव सांगा. रेखा शर्मा. जोर से बोलो. कोकिला पाटील. कोकिला पाटील. गीता वाघमारे. गीता. हां. वंदना शेंगाळ. तुमच्याबद्दल सांगा, म्हणजे जे तुम्हाला वाटतं बाबा गार्डन बद्दल वगैरे असं काय. माझं नाव वंदना शेंगाळ. मी चिंचोली गार्डनमध्ये काम करते. पण गार्डनचं काम म्हणजे ही स्वच्छता, म्हणजे मनुष्याचं देहासाठी स्वच्छता, म्हणजे हेच आपल्याला हवा वगैरे प्रदूषित होऊ नये, खराब होऊ नये, वातावरण शुद्ध राहिलं तरच माणूस जास्त दिवस टिकू शकतो, जास्त दिवस राहू शकतो. म्हणून हे स्वच्छ काम करणं सुद्धा इमानदारीने, भगवंताची सेवा केल्यामुळं सगळे भगवंताचे नामस्मरण करणारे, सगळ्यात तोच असलेला सगळ्यामध्ये तोच भगवंत असलेलेच व्यक्ती तर त्याच पद्धतीने मी प्रेमाने आनंदाने या गार्डनचं काम करते. बाकी तुम्ही का बसलात आता इकडे? आता एकनाथ भागवत जरा एक अर्धा 10-1 मिनटं परमार्थ केल्यासाठी गावाला वगैरे कुठं जाऊ शकत नाही, पण तिथं देवाचा जरा वेळ असल्यामुळे थोडं तरी 10 मिनटं तरी परमार्थ करावा आणि सत्संग करावा ही इच्छा माझी आहे. त्यासाठी माझी गुरु माऊली माझ्यासाठी रोज इथं येते. बोला. आणि 10 मिनटं तरी 15 मिनटं येऊन हे महादेवाची देवाची सगळ्यांची कृपा असल्यामुळे हे एकनाथ भागवत मला ऐकायला भेटतं. तुमचं नाव? गीता. बोला. माझं नाव गीता वाघमारे. मी ह्या गार्डनमध्ये म्हणजे केव्हाच येते, डेली नाही माझं कंटिन्यू येणार, पण जेव्हा मी येते ह्या ताईंशी भेटते तर ह्या ताईंचे जे विचार आहेत त्या सांगतात, म्हणजे भागवत हे देवाचे विचार म्हणजे, आणि ह्या विचारांची म्हणजे चर्चाही होते. तर मला या इथे येऊन खूप आनंद मिळतो, म्हणजे की आज आणि कधी भेटतो ना तर तेव्हा एवढा आनंद होतो की म्हणजे आपले सगळे
वगैरे भेटले तरी पण एवढा आनंद मिळत नाही, पण आपल्याला ह्या ताई वगैरे भेटल्या तर म्हणजे आपलंसं कोणीतरी भेटल्यासारखं वाटतं आणि त्या विचारांची म्हणजे देवाच्या विचारांची चर्चा होते, भागवत वगैरे वाचन करतात ह्या ताई. आणि दुसरं म्हणजे सगळ्या 4 भगिनींना घेऊन वाचन करतात, म्हणजे त्यांना 4 विचार आणखी चांगले मिळतात, म्हणजे खूप चांगलं काम करतात. म्हणजे माझे नाव कोकिला पाटील करते, कारण की आम्ही रोज सकाळी गार्डनमध्ये फिरायला येत असतो आणि मी चक्र मारत असताना कंटिन्यू त्यांचं निरीक्षण करते. ते आपल्या अगदी कामामध्ये मग्न असतात, स्वच्छता आपली झाड लोट करणे, पाणी टाकणं, स्वच्छता ठेवणे, त्यामुळे ते खूप सुंदर आणि स्वच्छ वाटतं. त्याच्यामुळे आम्हालाही यावंसं वाटतं, फिरावंसं वाटतं. म्हणून तुमची खूप कृतज्ञता, सगळे तुम्ही जे इथे स्वच्छता कामगार आहेत त्यांचे. आणि दुसरं आपलं म्हणणं की मी ताई मस्त आपलं एन्जॉय करायचं, फिरायचं, योगा करायचा, वाचन करायचं, ग्रंथालय भागवत एकनाथी भागवत वाचायचा, त्याचा अर्थ त्या सांगतात. त्यामुळे आपल्यालाही नाही काय तर थोडं बहुत त्यांच्याकडे ज्ञान आहे भरपूर, ते आपण काढून घ्यायचं आणि आपण एन्जॉय करायचं. त्यासाठी आम्ही रोज गार्डनमध्ये येतो आणि भेटतो, बसतो, इथे गप्पा मारतो. माझं नाव मधु राठोड आहे. मी या गार्डनमध्ये रोज येते आणि एक्सरसाइज वगैरे करते, योगा करते. आणि आमच्या या मॅडम आहे, मंदाकिनी मॅडम आहे, त्या आम्हाला योगा शिकवतात आणि सूर्य नमस्कार शिकवतात आणि नंतर आम्हाला भागवत वाचून खूप छान छान गोष्टी शिकवतात. म्हणून खूप बरं वाटतं. आणि आमच्या या वंदना ताई आहेत, हे गार्डन खूप स्वच्छ ठेवतात आणि आमच्यासाठी पाणी वगैरे सगळी व्यवस्था करून ठेवतात. खूप खूप आभार आहे यांचं. आणि हा गार्डन खूपच चांगलं आहे आमच्यासाठी, आमच्या जवळ आहे खूप. आता तू मंदाकिनी ताई, तुम्ही केव्हापासून वाचता हो हे भागवत ग्रंथ? आम्ही म्हणजे गार्डनमध्ये मला वाटतं 4 वर्ष झाले. 4 वर्षांपासून आम्ही कोरोनाच्या अगोदरपासून म्हणजे आम्ही वाचन करतो, गार्डनमध्ये येतो. आणि बरं, आता ह्या महिलांनी जे कौतुक केलं तर ते माझं कौतुक नाही आहे, ते भगवंताचं कौतुक आहे आणि भगवंताची स्तुती येते. हो ना, पण तुमच्यामुळे तुम्हाला ते तेवढं ज्ञान असल्यामुळे ते दुसऱ्यांपर्यंत शेअर करतात, सगळ्यांना सांगतात. ते पण मोठं कौतुकच आहे ना, कारण की असं सांगायला पण कोणीतरी लागतं. हो, पण ते भगवंताने निमित्त ठेवलेलं आहे मला. कारण सांगणारा जो वक्ता आहे आणि ऐकणारे जे श्रोते आहेत त्याच्यामध्ये अजिबात फरक नाही. ऐकणारे जर नसतील तर सांगणाऱ्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, तुम्ही महेशाच्या रूपामध्ये ऐकता. हे तुमचं करावं तेवढं थोडं कौतुक आहे. म्हणजे घरातले सगळे कामं वगैरे करून तुम्ही गार्डनमध्ये येता, एक्सरसाइज करतात आणि त्याच्यानंतर भगवत चिंतन करता, तुम्ही ऐकता, श्रवणाचं काम करतात. म्हणजे तुमचे मानावे तेवढे उपकार कमी येतं. अनंत अनंत तुमचे धन्यवाद आहेत. त्यामुळे मी एकटी काहीच करू शकले नसते आणि माझं हे कर्तव्य, मी सांगते, वाचते आणि समजून सांगते, हे माझं कर्तव्य आहे आणि हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य असावं. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आगवा सांडवा. तर आपण मनुष्य देह जो दिला भगवंताने, तो का दिला? तर भगवत प्राप्ती करता दिलेला आहे. कारण अनेक जे प्राणी आहेत, दुसरे जे प्राणी आहेत, त्या प्राण्यांना ती बुद्धी नाही आहे. भगवंताला ओळखण्याची जी बुद्धी लागते ती मनुष्य देहामध्येच आहे. मनुष्यालाच ती बुद्धी दिलेली, विशेष बुद्धी दिलेली आहे की स्वतःची ओळख करणं म्हणजेच भगवंताची ओळख करून घेणं, नाही का? म्हणून संतांनी जे सांगितलं आहे की काय बघायचं, तर गुणदोष न बघता प्रत्येकामधलं ते चैतन्य बघायचं. संत काय म्हणतात की या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. तर संतांचं जे कार्य आहे ते आपण पुढे घेऊन जायचं आणि ते जे वाटेने गेले त्या वाटेने आपण जायचं आहे ना. झाडू संतांचे मार्ग असं म्हटलेलं आहे. संतांची अनंत अनंत कृपा आहे आपल्यावरती आणि मला खूप आनंद होतो. म्हणजे स्वतःला मी भाग्यवान समजते की भगवंतांनी जे कार्य दिलं मला, म्हणजे हे जी सेवा करायचं कार्य दिलं आहे, तर त्याचे अनंत अनंत माझ्यावरती उपकार आहे. आणि तुमचे सर्वांचे पण अनंत उपकार आहे की तुम्ही ऐकता, बसता. नाहीतर ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये कोण एवढा वेळ देतो? नाही देत वेळ. पण ज्याला कळलं की मनुष्य देह कशासाठी आहे, तो तिकडे बसणार. त्याच्या भाग्यात बुद्धि ज्ञान जिसको रहेगा वही भगवत गीता सुन सकता है। हाँ, बुद्धि ज्ञान रहेगा तो। बराबर बोले आप, क्योंकि जिसको बुद्धि जिसके
प्रारब्ध में है, जिसके भाग्य में, ऐसे ही ना। वही सुन सकता है। ज्ञान, बुद्धि, ज्ञान जो भगवान देंगे तो ही भगवत गीता सुन सकता, नहीं तो बाकी लोग तो संसार में बहुत लोग हैं, वो कहाँ सुन रहे हैं। क्यों नहीं आते पास अपने, है ना, क्यों नहीं नजदीक आते हैं, क्यों नहीं सुनते हैं, तो उनको समझ नहीं है। हाँ, समझ। और वो अज्ञानी है, इसलिए उनका अज्ञान हम लोगों को दूर करना है, इसलिए। और ये सुनने के लिए भले ही कम लोग हो, लेकिन ये अगर कोई नहीं है, अकेले भी इधर पढ़ेगा तो भी ये वातावरण, ये जो सृष्टि है, नहीं, भगवान आकी कथा सुनते हैं। भगवान आके कथा सुनते हैं। अगर कोई नहीं, मनुष्य नहीं तो भगवान सुनते हैं, ये बात सच है आपकी, सच है। फिर भी वातावरण शुद्ध होता है ना, म्हणजे प्रकृती ही शुद्ध होते, हे जे झाडं, म्हणून म्हटलंय, माऊलीने म्हटलंय की जेथोनी चराचर हरिसी वजे, चर आणि आचर, हे जे स्थावर जंगम जे आहे, म्हणजे जड आणि चैतन्याच्या वस्तू आहेत सगळ्या, म्हणतात ना, संत काय बोलतात की विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठल जळामध्ये, स्थळामध्ये सगळीकडे भरलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणी नसलं तरी पण भगवत भक्ती करा, हे वातावरण ऐकतं. आणि ह्या वातावरणामध्ये त्या लहरी तरंगतात, आणि त्या लहरीमध्ये, त्या ठिकाणी, त्या वातावरणामध्ये अगर अज्ञानी कोणी म्हणजे सामान्य मनुष्य जर आला तर त्याला सहज ते भगवत प्राप्तीचे विचार येतात त्याच्या डोक्यामध्ये, कारण वातावरण तसं तयार झालेलं असतं. तुम्ही महादेवाच्या मंदिरात जा, तुम्हाला सहज शांती भेटते. का तर महावैष्णव, महादेव, भगवान शिव हे सतत म्हणजे अखंड ध्यानात आहे, ध्यानस्थ आहे, ते अखंड ध्यानस्थ आहे. म्हणून तर त्या शिवलिंगावरती अखंड ते पाण्याची धार आहे. का तर अखंड आहे, भगवंत अखंड आहे. म्हणून त्याची अनंत कृपा आहे, आपल्याला चांगलं शरीर दिलं. आपण बघायला पाहिजे जगामध्ये की कोणाला हात नसतात, पाय नसतात, डोळे नसतात, कान नसतात, आणि तरी ते लोक जगतात चांगले, आपल्या म्हणजे याच्यावरती कष्ट करतात ते. मग आपल्याला भगवंताने सगळं दिलेलं आहे, आपण त्याचे अनंत उपकार मानायचे. काही नाही आपल्याकडे. एक जर शरीराचं मोल केलं, म्हणजे एक इंद्रियांचं जर मोल केलं तर अनमोल देह दिलेला आहे. या देहाचं मोलच होऊ शकत नाही. म्हणून त्या देहाचं सार्थक करायचं आहे आपल्याला. त्या देहाने आपल्याला भक्ती करायची, भक्तीमध्ये पूर्ण व्हायचं, आणि पूर्ण झाल्यानंतर इतरांना तो प्रसाद द्यायचा, है ना. म्हणून हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे की हरिमुखे म्हणा हरी. हरीच्या, आता हरी व्हा, पहिला हरी व्हा, आणि नंतर हरीच्या मुखाने हरी म्हणा. ती खरी भक्ती, उत्तरोत्तर भक्ती म्हटलेलं आहे त्याला, चौथी भक्ती म्हटलेलं आहे त्याला. आणि अशी भक्ती करणं म्हणजे पूर्णत्व येणं आहे. प्रत्येक मनुष्याला, म्हणजे आपली सगळ्यांची हीच इच्छा आहे की सगळे त्या भक्ती मार्गाला लागो, सगळ्यांना भगवंताची प्राप्ती हो, हीच भगवंत चरणी प्रार्थना, आणि सगळं वातावरण पवित्र हो.